तुमची ये दासीचा दास करून ठेवा, आशीर्वाद द्यावा हाची मग. आज श्री निळोबारायांचे जीवनचरित्र नव्या पिढीला समजावं म्हणून सध्याचे विद्यमान वंशज श्री विठ्ठल महाराज मकाशीर व परिवार यांनी एक निळोबारायांचा चरित्राचा भाग काही वर्षापूर्वी प्रसिद्ध केला. त्याचाच आधार घेत त्या परंपरेचा पाईक या नात्यानं श्री सद्गुरू निळोबाराय म्हणजेच निळकंठ मकाशीर पिंपळनेर यांच्या जीवनचरित्राचा अभ्यास व आचरण व्हावं म्हणून आज फेसबुक या माध्यमातून व वारी परंपरेची या पेजमधून आपण काही दिवसापासून हा उपक्रम सुरू केलेला आहे आणि त्या उपक्रमामध्ये अनेक संत चरित्र पाहण्याचा आपला मानस आहे. म्हणून ह्या उपक्रमाला सकल संत चरित्र गाथा असं नामकरण करण्यात आलेलं आहे. संपूर्ण संतांचं चरित्र एक अर्धा तासात सांगणं शक्य नाही, परंतु संतांच्या चरित्राचा आढावा घ्यावा ह्या उद्देशाने हा उपक्रम सुरू केलेला आहे. आणि त्या उपक्रमाची सुरुवात दादा गुरु श्री निवृत्तीनाथ दादांच्यापासून सुरुवात झालेली आहे. अनेक संतांचं चरित्र आपण ऐकलेलं आहे, अनेक संतांचं चरित्र आपण ऐकणार पण आहात, परंतु काही संतांच्या चरित्रांचा प्रसार व प्रचार अजूनही राहिलेला दिसून येतो. म्हणून हा एक उपक्रम वारी परंपरेची या पेजच्या माध्यमातून करत आहोत. तसं पाहायला गेलं तर सर्व संतांचं चरित्र हे जगात नव्हे तर संपूर्ण विश्वाला ज्ञात होण्यासारखं आहे आणि ते ज्ञातही आहे किंवा माहीतही आहे. महाराष्ट्रातील एकही घर असं नसेल की जिथं संतांच्या चरित्राचं वाचन मनन चिंतन केलं जात नाही. म्हणून संत चरित्राचा हा प्रचार आणि प्रसार ही एक भक्तीसुद्धा ठरू शकते. ह्या संतांच्या चरित्राच्या भागाचा थोडक्यात विचार आपण अनेक श्रोत्यांच्या मुखातून वक्त्यांच्या मुखातून ऐकलेला आहे. निळोबारायांची ही सेवा आज माझ्याकडे येणं हा मी एक परंपरेचा भाग समजतो. खरं पाहायला गेलं तर उजळले भाग्य आता किंवा भाग्याचा उदय ते हे जोडी संत पाय ह्या न्यायानं संतांची कृपा झाल्याशिवाय संतांची सेवा करण्याचं भाग्य प्राप्त होत नसतं. म्हणून आज निळोबारायांच्या बाबतीत विचार करायचा झाला तर निळोबारायांशी एक वेगळं नातं वास्कर घराण्याचं पण आहे. म्हणून आत्यानंद तर होतोच आहे, परंतु कुठंतरी एक मनाला असाही भाव प्रगट करून जातो आहे की श्री गुरु मल्लाप्पा वास्कर यांचे गुरु म्हणून श्री गुरु शंकर स्वामी शिवूरकरांचा उल्लेख केला जातो. शंकर स्वामींचे गुरु म्हणून श्री भक्तराज निळोबारायांचा उल्लेख केला जातो. म्हणून ह्या गुरु परंपरेचा एक पाईक म्हणूनही आज माझ्याकडं निळोबारायांचं चरित्र येणं ही माझ्या भक्ती परंपरेचा आशीर्वादच मी समजतो. सकल संत चरित्र गाथा याबरोबर आपण दररोज सकाळी भक्त शिरोमणी नामदेवराय यांच्या चरित्रामधील तीर्थावळी हा भाग त्यांचेच वंशज श्री निवृत्तीनाथ महाराज नामदास यांच्या मुखातून श्रवण करत आहात. त्या तीर्थावळीचं वर्णन रोज सकाळी 11:30 वाजता आपण ऐकत आहात. त्या तीर्थावळीचा भाग हा संत चरित्रातील तीर्थयात्रेतील तो भाग दिसून येतो आणि तो तीर्थयात्रेचा भाग आपण श्रवण करत असताना आपल्याला जाणवले असेल की ह्या दोन भगवत भक्तांच्या बरोबर अनेक संत मंडळांची ईश्वरनिष्ठ भक्तांची ही तीर्थयात्रा आपल्याला दिसून येते. केवळ नामदेवराय किंवा ज्ञानोबाराय हे दोनच संत या तीर्थयात्रेला निघाले नव्हते, तर त्यांच्याबरोबर अनेक संतांनी ही तीर्थयात्रा केलेली आहे. म्हणून त्यात सर्व संतांच्या चरित्राचा विचारही आपल्याला करायचा आहे. मग त्यामध्ये चांगदेव महाराज आहेत, नरहरी महाराज सोनार आहेत, कान्हो पाठक आहेत, विसोबा खेचर आहेत,
गोरा कुंभार आहेत, चोखा मेळा आहेत, नागादासी आहेत, जनाबाई रंगारीण आहेत, भक्त वत्सला आहेत, सेना न्हावी आहेत, वटेश्वर आहेत, भागू महारीण आहे, आसन मसुदा, परिसा भागवत आदी करून सर्व संतांची यादीच आपल्याला अनेक संतांच्या अभंगातून दिसून येते. म्हणून ह्या वारी परंपरेच्या पेजच्या माध्यमातून ही सकल संत चरित्र गाथा झाल्यानंतर एक नवीन सदर चालू करण्याचाही मानस आहे. त्यामध्ये जे अपरिचित संत आहेत त्या सर्व संतांचा इतिहास आपल्यापर्यंत पोहोचवण्याचाही मानस आहे. म्हणून सध्या तरी आपल्याला वारकरी संप्रदायातील सर्व संत श्रेष्ठ निळोबाराय, भक्तराज निळोबाराय, गुरुभक्तीचं एक मानबिंदू असणारे निळोबाराय हे पाहण्याचा आजचा आपला चरित्राचा आजचा आपला भाग असणार आहे. मी तो अल्पमती बुद्धिहीन ह्या न्यायानं जसे निळोबाराय बुद्धी देतील त्याप्रमाणे आपण निळोबारायांच्या चरित्राचा विचार करणार आहोत. परंतु तो चरित्राचा विचार करत असताना थोडंसं आत्ताच्या काळाबद्दल 2 शब्द बोलतो, कारण त्याच्याशिवाय आपल्या ह्या संत चरित्राचा हा परिक्रमेचा किंवा हा कल्पनेचा उपयोग काय आहे हे आपल्याला कळू शकणार नाही. कारण आत्ताची परिस्थिती पाहता सध्या जगावरती पर्यायाने आपल्या सर्वच घरावरती कोरोना नामक संकट हे महामारीचं संकट आलेलं आहे. म्हणून हा उपक्रम चालू झाला आणि त्या माध्यमातून संत चरित्र पाहण्याचा आपण प्रयत्न केला. त्याच्यासाठी आपल्याला एक नम्रतेची विनंती करू इच्छितो की घरी बसा, चिंता नको, चिंतन करा. कारण आपल्या जीवनामध्ये चिंता आणि चिता ह्याचा अर्थ आपण काही दिवसापूर्वी जयवंत महाराजांच्या प्रवचनातून ऐकलेला आहे. तो मी पुन्हा घेऊन वेळ घेत नाही, परंतु घरी बसून आपल्या सर्वांना एक विनंतीपर आव्हान करू इच्छितो की दररोज 2 किंवा 5 मिनिट रामकृष्ण हरीचा जप कोरोनाच्या संकटाच्या मुक्तीसाठी आपण आजपासून दररोज करावा, ही आपल्या सर्वांना नम्रतेची विनंती. म्हणून आज ह्या विनंतीबरोबर निळोबारायांचं चिंतन काही स्वरूपात चरित्र, जो खरं सांगायचं तर संतांचं चरित्र सांगावं किंवा सांगायचा जर प्रयत्न केला तर तो ती संत उक्ती विचार सांगताना संतांचा आधार घेऊनच सांगावे लागेल. म्हणून आजचा निळोबारायांच्या चरित्राचा आधार मी आपल्याला घेऊन सांगू इच्छितो की निळोबारायांचे वंशज असणारे विठ्ठल महाराज मकाशीर ह्यांनी जो चरित्रगाथा प्रसिद्ध केलेला आहे त्याचा आधार घेत आज आपण थोडासा निळोबारायांच्या जीवनाचा आढावा घेण्याचा प्रयत्न करू. ग्रामोस्ति यस्य किल पिंपल नेरनाम्ना यस् सर्वथा सुपथगामी तुकोपदिष्टम यस्य गृहे हरिकृतं सकल हि कृत्यम तम नीलकंठम मनिषम प्रणामी भक्त्या. ह्या निळोबारायांच्या वर्णनामध्ये सुरुवात आपण करूयात. ते निळोबारायांच्या अगदी पूर्वग्रहापासून जिथून निळोबारायांचा घराचा इतिहास आपल्याला प्रारब्ध होतो ते म्हणजे पुणे जिल्ह्यातील घोड नदीच्या काठी असणारं शिरूर नामक गाव. ह्या शिरूर नामक गावामध्ये एक असा इतिहास ऐकिवात आहे किंवा आजही साक्षी ठेवून आहे, तो म्हणजे तिथला आद्य ग्रामदैवत असणारा रामलिंग मंदिराचा उल्लेख. कारण अशी ही कथा ऐकिवात येते की जेव्हा प्रभू रामचंद्र सीतामाईच्या शोधार्थ निघाले तेव्हा ह्या घोड नदीच्या काठी आल्यानंतर दुसऱ्या दिवशी मुक्काम झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी स्नान विधी करून प्रभू रामचंद्र आणि लक्ष्मणजींनी आपला सकाळचा नित्यनेम पुरकण्यास सुरुवात केली. देवाचा म्हणजे प्रभू रामचंद्राचा नित्यनेम असा होता की दररोजची पूजा झाल्यानंतर एक शिवलिंग वाळूचं तयार करायचं आणि ते पुन्हा विसर्जित करायचं. मग क्वचित प्रसंगी ते कुठंतरी तसंच विसर्जित करायचं, राहून जायचं आणि त्यातलंच राहून गेलेलं शिरूर या गावातलं हे रामलिंगाचं मंदिर. आणि त्या रामलिंगाच्या मंदिराची आणि शिरूर गावची वतनदारी जोशी कुलकर्णी म्हणून ह्या मुकुंद पंतांचं म्हणजेच निळोबारायांच्या वडिलांचं
कार्य होतं आणि निळोबरायांच्या वडिलांचे कार्य हे अतिशय प्रामाणिक आणि अतिशय शुद्ध आचरणाचं असल्याकारणानं मुकुंदपंतांची त्या गावामध्ये शिरूरमध्ये सर्वदूर अशी ख्याती पसरलेली होती. आणि त्याच पंतांची पत्नीही तशीच अगदी सहचारणी, धर्मचारणी आणि अनुकूल अशी पतिव्रता असल्याकारणानं माऊलीच वाटत होती. आणि सर्व घर, सर्व कुटुंब हे अगदी जोशी जसं कुलकर्णी पद, जसं ग्राम जोशी पद असतं तसं कुलकर्णी पद जसं असतं तसं असल्याकारणानं वतनच त्यांना प्राप्त झालेलं असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. म्हणून शिरूरमधील हे दाम्पत्य सर्वश्रुत आणि अत्यंत समाधानाने राहत होतं. परंतु खरं सांगायचं तर त्यांच्याच भाषेत नाना प्रकारे धरुनी हाव कोणासाठी जोडावे, वैभव सुख ना रुचे सर्व काय पुत्रा विण करावे. हे सगळ्यात मोठी खंत जीवाला लागलेली होती महाराज. सगळं आहे आपल्याजवळ, सर्व द्रव्य आहे, परंतु त्या द्रव्याचा उपयोग काय जर आपल्याला अपत्यच नाही तर. म्हणून मुकुंदपंत कायम अस्वस्थ आणि चिंतातूर असायचे. परंतु खऱ्या भगवत भक्ताचा विश्वास हा दृढ असतो, एकनिष्ठ असतो. त्यांनी व त्यांच्या पत्नीने सलग 12 वर्ष रामलिंगाची अतिशय मनोभावे उपासना केली. इतकी उपासना दृढतेनं करणं आणि त्या उपासनेला फळ न येणं असं होऊ शकत नाही. जर आपला भाव दृढ असेल, एकनिष्ठ असेल तर आपल्याला आपलं इच्छित फळ भगवंत निश्चित देतो. म्हणून कुठंतरी म्हटलं आहे, इच्छिले फळ देतो. की तो आपल्याला जे हवं ते फळ देतो. आणि त्याच सेवेवर शंकर प्रसन्न होऊन शंकराने पंतांना स्वप्न दृष्टांत दिला. स्वप्नामध्ये येऊन सांगितलं, मग येवोनी तयाचे स्वप्नी काय बोले पाशुपत पाणी, एक पुत्र तुझ लागोनी भक्त शिरोमणी देईन. श्री शंकराचं हे वचन ऐकल्यावर, स्वप्न दृष्टांत आपल्याला झाला हे जाणवल्यावर, हे स्वप्न देखुनी हृदय कमळी मुकुंदपंत हर्षिले. मुकुंदपंतांना अतिशय आनंद झाला. इतका आनंद झाला की मुकुंदपंतांनी आपल्या पत्नीला उठवून सांगितलं की असा असा श्री शंकराने स्वप्न दृष्टांत लिहिलेला आहे आणि त्या कारणानं तू विश्वास ठेव की आपल्याला पुत्रप्राप्ती होईल. आणि काही दिवसांनी यथावकाश काही काळानंतर मुकुंदपंतांची पत्नी प्रसूत पावली आणि एक मुलगा झाला महाराज. म्हणून देवत्याची माथा वंदी पाय धुळी, दीप झाला कुळी, वंशाला कुळाला दीपक मिळाला. अशा रीतीने 12 वर्षानंतर पंतांना पुत्रप्राप्ती झाली. आणि त्यानंतर पंतांनी 12 दिवस सत्पात्री दान करून आशीर्वाद घेतले व शंकराच्या आज्ञेप्रमाणे मुलाचं नाव ठेवलं निळकंठ. निळकंठ नाव ठेवल्यानंतर त्या भगवंताचाच तो अवतार किंवा भगवंताचीच ती लीला असं समजून आपल्या मुलावर संस्कार करायला सुरुवात केली. 5 वर्षाचे झाल्यानंतर मौजीबंधन हे अनिवार्य आहे. म्हणून पहिल्यांदा मौजीबंधनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला महाराज. म्हणून त्या मौजीबंधनाच्या व्रताच्या उपनयन संस्कारानंतर वेदाचा अध्ययन, संत चरित्राचा अभ्यास हा ध्यास निळोबरायांना लागला आणि निळोबराय भक्तिपंथामध्ये रत होऊ लागले. म्हणून हळूहळू निळोबरायांची कीर्ती सर्वदूर पसरू लागली. ज्याप्रमाणे मुकुंदपंतांचा व्यवहार गावाशी, ग्रामाशी, संपूर्ण आपल्या वतनाशी एकनिष्ठ असायचा, हे पाहून कुठेतरी निळोबरायांना सुद्धा तसंच वाटायचं की आपणही अशाच प्रकारे जगाची सेवा करावी. आणि यथा अवकाश निळोबराय हळूहळू आपलं अध्ययन करत मोठे होऊ लागले. मोठे होत होत निळोबरायांचं वय विवाहात योग्यतेचं झालं आणि विवाह योग्यतेनंतर निळोबरायाने अतिशय प्रेमाने आपल्या विवाहाला संमती दिली. आणि मुकुंदपंतांनी एक सुवर्ण अशी कन्या, जिचं नाव मैनाबाई असं होतं महाराज,
कन्या आणि निळोबाराय यांचा विवाह झाला. वास्तविक पाहायचं झालं तर संतांच्या कुळामध्ये किंवा संतांच्या कुळाशी सुद्धा संपर्क येणं म्हणजे पूर्वजन्माचं सुकृत लागतं. म्हणून संतांची पत्नी होणं हे भाग्य हे कुठल्या तरी पूर्वजन्माचंच असू शकणार आहे. म्हणून निळोबारायांची पत्नी ही सात्विकतेनं भरून ओसंडून वाहणारी होती महाराज. आणि निळोबारायांचा स्वभावही असा अतिशय प्रामाणिक आणि धर्मनिष्ठ असल्याकारणानं निळोबाराय ही आपल्या भक्तीच्या अभ्यासामध्ये अध्ययनामध्ये अत्यंत तरबेज होत गेले. आणि काही कालानंतर सर्व काही सुखरूप असं चाललेलं आहे असं वाटत असताना, असं दिसत असतानाच महाराज देह हे काळाचे, धन कुबेराचे असं म्हटलेलं आहे. देह हा काळाचा आहे आणि यथावकाश निळोबारायांच्या वडिलांचं निधन निळोबारायांच्या मांडीवरतीच झालं. आणि निळोबारायांवरती खरं तर दोन प्रकारचा प्रवास आता सुरू झाला, एक प्रपंचिक आणि एक पारमार्थिक. निळोबारायांच्या पारमार्थिक प्रगतीमध्ये त्यांची स्वतःची एक वेगळी साधना एक अशा स्तरावर चाललेली होती की जिथं भगवंताची आणि संतांची कृपा निळोबारायांवर होणं हे साहजिकच ठरलेलं होतं महाराज. म्हणून निळोबारायांनी आपल्या वडिलांच्या पश्चात एथ वडील जे जे करती तया नामो धर्म ठेवती असं म्हणत, धर्म म्हणजे काय तर वडिलांनी जो आचरण केलेला आहे त्याप्रमाणे मी आचरण करेन याला धर्म म्हणायचं. म्हणून धर्माचं वागणं आणि आपलं वतनदारी, आपल्याला मिळालेली कुलकर्णी हे पद, ह्या सर्वाचा भार अतिशय प्रामाणिकपणे सांभाळत निळोबाराय हळूहळू आपल्या प्रपंचामध्ये आणि परमार्थामध्ये रत होऊ लागले. एक दिवस असा नित्याचा की निळोबारायांनी स्नान केलेले आहे. स्नानानंतरचा नित्य नेम आटपावा म्हणून निळोबाराय पूजा अर्चा ह्या उद्योगात गुंतलेले आहेत. आणि ते गुंतलेले असताना अचानक चावडीवर सारा वसुलीचा एक अंमलदार त्या ठिकाणी आला आणि निळोबारायांची चौकशी करू लागला. महाराज संतांचे विरोधक हे पहिल्यापासूनच आहे. अगदी ज्ञानोबारायांपासून ते अगदी आजही संतांवर अनेक प्रकारे अत्याचार, अनेक प्रकारे संतांवर अन्याय, अनेक प्रकारे संतांची निंदा ही केलीच जाते. आणि प्रामाणिक माणसाच्या निंदेला तर महाराज जग तुटून पडत असतं. आणि निळोबारायांच्याही काळात तसंच झालं. जो अनुभव निवृत्तीनाथांना, ज्ञानोबारायांना, मुक्ताईला आणि सोपानकाकाला ह्या जगाने दिलेला आहे तोच अनुभव कदाचित निळोबारायांना या ठिकाणी आलेला होता. म्हणून जगानेही अपराध केले, कितीही बोललं, काहीही केलं तरी निळोबाराय किंवा संत हे त्याला प्रत्युत्तर देत नसतात. तो ठाणे अंमलदार आलाय असं कळल्यानंतर, निळोबारायांची चौकशी केल्यानंतर निळोबाराय अजूनही आपल्या कारभारी, आपल्या दप्तरी आले नाहीत हे कळल्यानंतर निरोप पाठवला. निरोप पाठवल्यानंतर घरामध्ये निळोबारायांच्या पत्नीने तो निरोप स्वीकारला आणि त्यांना प्रत्युत्तर दिलं की आत्ताच निळोबाराय पूजा नित्यनेम करायला बसलेले आहेत, थोडा उशिरानं निश्चित कचेरीत येतील म्हणून. असं सांगितल्यानंतर तो निरोप घेऊन अंमलदार स्वतः निळोबारायांच्या घरी आलेला आहे. कारण तो निरोप मिळालेला असताना देखील निळोबारायांच्यावरती जे काही कान भरले गेले महाराज त्या काळी त्या अंमलदाराचे, की निळोबाराय आजकाल ह्या पूजा अर्चेमध्ये जास्त वेळ घालवतात, निळोबारायांचं स्वतःच्या कुलकर्णी पदाच्या वतनदारीकडे लक्ष नाही, अमुक नाही तमुक नाही असे अत्यंत आरोप निळोबारायांवरती झाल्यावर तो अंमलदार स्वतः चालत निळोबारायांच्या घरी आला आणि घरात येऊन मोठमोठ्यांनी असभ्य अशा भाषेमध्ये निळोबारायांशी चर्चा करू लागला. निळोबाराय त्यावेळेला नित्यनेमामध्ये होते महाराज. नित्यनेम नामी ते प्राणी दुर्लभ असं म्हणतात महाराज. नित्यनेमाला बसल्यानंतर फक्त संत आले तर उठून जावं, अन्यथा देव आले तरी उठून जाऊ नये. देव सारावे परते, संत पूजावे आरते, अन्यथा पूजेतून उठू नये असं म्हणतात. म्हणून निळोबाराय पूजेतून उठले नाहीत आणि तो अंमलदार निळोबारायांच्या घरामध्ये येऊन निळोबारायांना असभ्य भाषेत
वेगवेगळ्या प्रकारे सांगायचं झालं तर थोड्याशा शिव्या देण्याच्या प्रकारामध्ये तो अंमलदार बोलू लागला. सहजपणे निळोबारायांनी पहिल्यांदा ऐकून घेतलं, कारण जोपर्यंत निळोबारायांना बोलत होते तोपर्यंत काही वाटत नव्हतं महाराज. का तर संतांना स्तुती किंवा निंदा ही समान असते. स्तुती केली तर संतांना आनंद होत नाही आणि निंदा केली तर राग येत नाही. तुल्य निंदा स्तुतीर मौनी संतुष्ट येन केनचित, या प्रकारे अतिशय निंदाही त्यांना समान आहे आणि स्तुतीही समान आहे. परंतु त्या अंमलदाराच्या मुखातून जेव्हा भगवंताच्या बद्दल वेडेवाकडं बोललं गेलं आणि जेव्हा त्याचे शब्द निळोबारायांच्या हृदयाला घुसले की अरे भटा, तुला जर धर्म, देव, पूजा, भजन, पूजन करायचं असेल तर हे कुलकर्णी वतनाचं सोंग कशाला घेतलंस, असं म्हटल्यानंतर मग मात्र निळोबाराय भगवंताच्या पूजेतून भगवंताला नमस्कार करून उठले आणि त्यांनी सांगितलं की तुम्हाला नक्की काय म्हणायचं आहे. बहुतेक तू खोटा दिसतोय, तुझ्या हिशोबात घोळ आहे, असं सांगितलं. असं ऐकलं बरोबर निळोबारायांना राग आला आणि निळोबाराय त्या वेळेला त्या सर्व पाटलांच्या समवेत, सर्वांच्या समवेत बोलते झाले, हिशोब तपासा आणि मग मला बोला. हिशोब तपासला महाराज. हिशोब पूर्णपणे समान सारखा निघाला, त्यात कोणतीही चूक घडली नाही. कारण संतांचं जीवनच सांगतं की संत काय वागतात. जोडून या धन उत्तम व्यवहारे, ह्याप्रमाणे उत्तम व्यवहाराने जगणारे संत आहेत. म्हणून संतांना कुठल्याही कर्माची भीती वाटत नाही. का तर अकर्म करतच नाहीत संत, म्हणून त्यांना कुठल्याही प्रकारची भीती नाही वाटत. म्हणून त्यांनी सर्वांच्या समक्ष सांगितलं की मी हा चोख व्यवहार आपल्याशी केलेला आहे. आणि त्याच ठिकाणी सर्वजण निघून गेले आणि निळोबाराय विचार करत बसले. महाराज, आता तरी विचार करी ध्याई अंतरी विठ्ठला, नाही तरी व्यर्थची जाशी पुढे 84 भोगाया. हे लक्षात आलं किंवा आपुल्या आपण करावा विचार केला आणि निळोबाराय सहज तिथून उठले आणि रामलिंगाच्या मंदिरात आले. रामलिंगाच्या मंदिरात आल्यानंतर रामलिंगाच्या मंदिराच्या समोर सगळ्या वह्या, सगळा हिशोब ठेवला आणि त्या भोळ्या शंकराला सांगितलं, विनंती केली. म्हणाले की देवा, हे सगळं तुझं आहे, हे सगळं तुलाच राहू दे, यातलं मला काहीही नको आहे. असं सर्व अर्पण त्या भोळ्या शंकराच्या मंदिरात अर्पण करून आपल्या घराकडे आले आणि घराकडे येऊन आपल्या पत्नीला हाक मारली आणि म्हणाले, मी निघालो आहे, तुला यायचं आहे. आणि त्याबरोबर ती पत्नीही तयार झाली. महाराज म्हणून कुठंतरी असं वाटतं की राम काय आहे, संत काय आहे, श्रीकृष्ण काय आहे, भगवान परमात्मा पांडुरंग काय आहे, हे थोडंसं आपण जाणून घेतलं पाहिजे. जी स्त्री, जी पतिव्रता आपल्या पतीच्या कोणत्याही कार्यात सहभागी होते ती खरी पतिव्रता. म्हणून प्रभू रामचंद्रांनी ज्या वेळेला सीतामाईला सांगायला घरामध्ये गेले, महालामध्ये गेले की माई सीता, उद्या माझा राज्याभिषेक होणार आहे आणि तू ह्या राजाची राजपत्नी होणार आहेस. सीतामाईला आनंद झाला. सीतामाई त्या आनंदात इकडं तिकडं फिरू लागल्या. सगळ्या अयोध्येमध्ये प्रभू रामचंद्र राजकुमार होणार, प्रभू रामचंद्रांना अयोध्यापती घोषित केलं जाणार, अशी किळकाळी उठली. सर्वदूर हा प्रचार चालू झाला. परंतु सकाळी उठल्यावर ज्या वेळेस राजा दशरथाने प्रभू रामचंद्रांना सांगितलं की तुमचा राज्याभिषेक नाही, तुम्हाला वनवासात जावं लागेल, त्या क्षणाला प्रभू रामचंद्राने सुद्धा अगदी हसत महाराज. म्हणून संत कोणत्याही परिस्थितीत, देव कोणत्याही परिस्थितीत आपली मनाची चंचलता ही समोर प्रगट होऊ देत नाही. मन एकाग्र करून येणाऱ्या परिस्थितीवर मात करतात. देवाने कोणत्याही त्यावर प्रतिक्रिया न देता सरळ सीतामाईकडे गेले आणि सीतामाईला
सीतामाईला हाक मारल्याबरोबर सीतामाई बाहेर आल्याबरोबर सीतामाईने पाहिलं की अरे, काल ज्यावेळेस प्रभू रामचंद्राने मला हाक मारली त्यावेळेस प्रभू रामचंद्रांच्या अंगावरती सर्व राजकुमाराचे वस्त्र परिधान केलेले होते, अलंकार भूषित असे प्रभू रामचंद्र होते, आणि आता एका खांद्यावरती फक्त एक धनुष्य बाण आणि शरीरावर अंगावरती वल्कल परिधान केलेले प्रभू रामचंद्र आहे. आणि ते सीतामाईला म्हणतायत की मी वनवासाला निघालो आहे, तू येणार? सीतामाई तयार झाली. महाराज त्याचबरोबर तो भाग सांगणं वेगळं जरी राहिलं तरी त्याचबरोबर सीतामाई तयार झाली आणि निघाली महाराज. ह्याला पतिव्रता म्हणतात. म्हणून हा निळोबारायांच्या जीवनातला पहिला भाग इथंपर्यंत आपल्याला दिसून येतो की जो शिरूर या गावामध्ये आपल्याला व्यतीत केलेला दिसून येतो. इथून पुढंही अजून थोडासा भाग आहे, तो आपण उद्याच्या भागात पाहण्याचा प्रयत्न करू. तत्पूर्वी सर्वांना पुन्हा एकदा विनंती की आपण दररोज सकाळी 11:30 वाजता नामदेवरायांची तीर्थावळी या कार्यक्रमाच्या श्रवणाचा लाभ घ्यावा आणि दररोज संध्याकाळी 7:30 वाजता सकल संत चरित्र गाथा याचा लाभ घ्यावा. आणि ह्या महामारीच्या विरोधात घरी बसून आपण आपलं नामस्मरण करत आपल्या ह्या महामारीचा लढा आपल्याला द्यायचा आहे. कोणीही विचलित न होता, कोणत्याही प्रकारचा अविचार न करता आपल्या सर्व एकविध भावाने भगवंताची प्रार्थना करावी की लवकरात लवकर आपण सर्वजण ह्या करोनामुक्त रोगापासून मुक्त होऊ आणि पुन्हा ह्या भक्तीच्या वाळवंटामध्ये भगवंताच्या सोबत खेळण्याचा आपला मानस हा भगवंत लवकरच पूर्ण करेल. राहिलेला भाग आपण उद्या पाहण्याचा प्रयत्न करू. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम.